मत्तयाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय मत्तय 23 आणि त्याचं 38वं वचन. मत्तय शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याच्या 38व्या वचनात लिहिलेलं आहे, पहा तुमचे घर धुमावर सोडले आहे. येशू म्हणतो, पहा तुमचे घर धुमावर सोडले आहे. ही जी स्टेटमेंट येशू ख्रिस्त यावेळेस देत आहे ती अगदी दुःखाने, जड अंतकरणाने, डोळ्यामध्ये अश्रू त्याचे आलेले आहे, मोठ्या कष्टाने, मोठ्या गांभीर्याने तो हे बोलत आहे, पहा तुमचे घर तुम्हाला सोडून दिले. का असं तो बोलला? आम्हाला ती वचन म्हणजे त्याच्या आधीचं वचन वाचावं लागल आणि ते म्हणजे 37वं वचन. त्या 37व्या वचनात आम्ही बघतो, यरुशलेमे यरुशलेमे संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्या धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिलं पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुला बाळांना एकवटण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची नव्हती, तुमची इच्छा नव्हती. पहा तुमचे घर तुम्हावर सोडून दिले आहे. येशू हे उद्गार रडून काढत आहे, क्लेशाने काढत आहे, कळकळीने काढत आहे. तुम्हावर तुमचे घर सोडले आहे म्हणजे ह्या तुमच्या घरांचा, ह्या तुमच्या मंडळीचा पुढारी आता मी नाही, तुम्ही तुमच्या. यापुढे या घरांचा संरक्षण करता, रक्षण करता, पालन करता जो सर्व काही मी होतो, पण आता तुम्ही आहात. तुम्ही जबाबदार आहात. का? तीन गोष्टीमुळे येशू दुःखाने आणि रडून ही गोष्ट सांगत आहे. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे तो म्हणतो, तुम्ही संदेष्टांचा घात केलाय. तुम्ही संदेष्टांचा घात केला आहे. तुम्हाकडे पाठविलेल्या माझ्या दासांचा, माझा निरोप्यांचा तुम्ही धोंडमार केलेला आहे. त्यांना तुम्ही धोंडमार केलेली आहे. आणि तिसरी गोष्ट येशू म्हणतो, जशी कोंबडी आपली पिलं पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची नव्हती. माझी इच्छा होती पण तुमची नव्हती. आणि म्हणून तुमचे घर तुमच्यावर सोडून दिले. पुष्कळदा आम्ही फ्रेज ऐकत आलो आहोत. पुष्कळांच्या घरामध्ये त्यांच्या डायनिंग टेबलकडे, त्यांच्या भिंतीवर लिहिलं असतं, त्यांच्या हॉलमध्ये लिहिलं असतं, या घराचा अदृश्य पाहुणा पुढारी येशू ख्रिस्त आहे. पण ह्या पुढे नाही, आता नाही, बस खूप झालं. तुमच्याकडे मी संदेश पाठवले, तुमच्याकडे मी निरोपे पाठवले, त्यांचा तुम्ही घात केला, त्यांना तुम्ही धोंडमार केली, त्यांची अवहेलना केली, त्यांची चेष्टा केली.
त्या कोंबडीप्रमाणे कोंबडी आपली पिला आपल्या पंखाखाली एकवटते त्यांची सुरक्षा करण्यासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी, तशी माझी कितीदा तरी इच्छा होती तुम्हाला एकवटावं, तुम्हाला एक करावं, पण तुमची नव्हती. येशू म्हणतो आणि म्हणून तुमचे घर आता तुमच्यावर सोडून दिले. आता मी जबाबदार नाही, तुमचे तुम्ही जबाबदार आहे. तीन वेळा येशू रडला पवित्र शास्त्रात आपल्याला माहिती आहे. तीन वेळा येशू रडला. एखादा साधारण व्यक्ती रडला तर आपण समजू शकतो, देवाचा पुत्र रडला, या गोष्टी अंतःकरण भेदून जातात. येशू रडला. पहिले येशू कुठे रडला? जेव्हा त्याचा मित्र लाजर मेला. योहान 11:35 मध्ये बघतो तेव्हा येशू रडला. जरी त्याला माहिती आहे काही वेळाने मी ह्याला परत जीवनात आणणार आहे, तरी येशू रडला. दुसऱ्या वेळेस येशू रडला, जे आपण शास्त्रभाग वाचलं, पण त्या शास्त्रभागात एवढं क्लिअर लिहिलं नाही. पण आपण जर लोकाच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं, त्याच्या 19व्या अध्यायामध्ये पाहिलं, लोक 19 मध्ये सेम घटना तिथे नोंद केलेली आहे, पण थोडी डिटेलमध्ये सांगितली आहे. लोक 19 आणि त्याच्या 41 वचनामध्ये लिहिलं आहे, मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला. येशू रडत रडत म्हणाला. सोपी गोष्ट नाही. आणि तिसऱ्यांदा येशू रडतो. इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 7 ते 9 वचनामध्ये आम्ही वाचतो. इब्री लोकास पत्र 5वा अध्याय 7 ते 9 वचनात लिहिलेलं आहे, आपल्याला मरणातून तारावया जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना विनंती केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्यानेकडून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीचा तारण करता झाला. अश्रू गाळीत त्याने प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्ताचे त्याचे हाल हाल करून त्याला मारण्यात आलं. त्याला धरून असह्य त्याला वेदना देण्यात आल्या, त्याला जखमा देण्यात आल्या, त्याचा अपमान करण्यात आला, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप ठेवण्यात आले. येशू पुढे रडला नाही. वधस्तंभावर भाले भसकून त्याला मारून टाकलं, खिळे ठोकून, तरी येशू रडला नाही. पण त्या यरूशलेमेकडे पाहून, त्या घराकडे पाहून येशू रडतो. म्हणजे हे घर, आमची मंडळी, आमचं घर आणि त्या मंडळीसाठी, त्या वधूसाठी येशू रडतो. त्या मंडळी प्रती त्याने ती मंडळी आपल्या पवित्र रक्ताने विकत घेतली. त्या मंडळीची दशा आणि दिशा आणि तिची अवस्था पाहून येशू रडतो आणि तो म्हणतो, तुमचं घर तुम्हाला सोडून दिलं आहे. तुमच्याकडे मी विश्वासाने माझं वचन घेऊन माझे लोक पाठवले. त्यांचा तुम्ही घात केला, त्यांना तुम्ही दगडमार केला, त्यांना धोडमार केला. जो वचन घेऊन येतो, जो वचनाचा प्रचार करतो, जो आम्हाला वचनाचा प्रकाश कसा उलगडा आम्हाला सांगतो, उलट त्याला धोडमार करायची, त्याच्या चुका काढायच्या, त्याला नाव मोठं ठेवायची, त्याची बदनामी करायची, त्याला निराश करायचा. शब्दाने धोडमार करण्यात
येते पुष्कळ ठिकाणी. एक तर कोणी येत नाही लवकर, आले तर त्यांना अशा प्रकारे ट्रीटमेंट देऊन त्यांचा घात करायचा, त्यांना धोंडमार करायची. येशू रडतो आणि तो म्हणतो, माझी इच्छा होती तुम्हाला एकवटायची. ती कोंबडी आपल्या पिलांना जशी आपल्या पंखाखाली सुरक्षता देते, एक सुद्धा पिल्लू त्या पंखातून बाहेर शानपणा करून गेलं, स्वतःच्या मर्जीने गेलं, इच्छेने गेलं, तर ते घात त्याला उचलणारे, त्याला फाडणारे, त्याचे लचके तोडणारे ते हिंस्र पक्षी तिथे त्याची वाट पाहत बसलेले आहे. आणि म्हणून ती कोंबडी त्या पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते. तिथे सुरक्षित आहे, तिथे प्रोव्हिजन आहे, तिथे पुरवठा आहे. ही माझी इच्छा तुमच्या घरांविषयी होती, तुमची नव्हती. तुम्हाला पंखाखाली राहायला नको, तुम्हाला सुरक्षित खाली राहायला नको, तुम्हाला माझ्या आधिपत्याखाली राहायला नको. तुम्हाला मी पुढारी, फक्त तुम्ही लिहितात, पण मला तो अधिकार तुमच्या घरांमध्ये नाही, तुमच्या मंडळीमध्ये नाही. तुमच्या इच्छेने तुम्हाला वाटेल तसे तुम्ही चालतात. तुम्हाला माझ्या इच्छा ऐकायला नको, माझा आवाज ऐकायला नको. आणि म्हणून आता तुमचे घर तुमच्यावर सोडून दिले येशू म्हणतो. आणि रडतो. मत्त्याचं शुभवर्तमान 10वा अध्याय मत्ती 10 अध्यायाची 11 ते 15 कोणीतरी कृपा करून वाचावं. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, जो कोणी तुमची वचने ऐकणार नाही. दोन गोष्टी. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, जो कोणी तुमची वचने म्हणजे मी दिलेली वचने, मी पाठवलेली वचने ऐकणार नाही. येशू त्याच्या शिष्यांना जोडीने पाठवताना हे गोष्टी सांगत आहे. जो ऐकणार नाही, जो स्वागत करणार नाही, त्या घराला, त्या नगराला काय करायचं आहे? आपल्या पायाची झोड तिथे झटका. आणि येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खरोखर सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. इतकी मोठी शिक्षा, मी म्हणतो इतका भयंकर न्याय. का? सदम आणि गमोराचं पातक आपल्या सर्वांना ठाऊक आहे. भयानक पातक होतं ते. पातक त्या पापाची ओढर स्वर्गापर्यंत पोहोचली होती आणि देवाने त्यांना पश्चाताप करायची संधी दिली नाही. देवाने डायरेक्ट अग्नी आणि गंधक पाठवून त्यांची राख करून दिली. त्या निनवेला संधी मिळाली. निनवेचं पातक तेच होतं, पण सदम आणि गमोराला मिळालं नाही. इतकी डेंजर त्यांच्या पातक, त्या तो भार होता, त्याची ओरड देवापर्यंत गेलेली होती. आणि येशू म्हणतो, त्या दिवशी त्या नगरांना सोपं जाईल, पण जे माझी वचन ऐकणार नाही, जे देवाच्या सेवकांचा सन्मान करणार नाही, जो व्यक्ती माझं वचन घेऊन तुमच्याकडे येतो, तुमच्या घरात येतो, त्याचं तुम्ही ऐकणार नाही, त्यावेळेस सदोम आणि गमोराला सोपं जाईल. याचा अर्थ देवाचं वचन ऐकणं, ते पाळणं, त्याचं स्टँडर्ड ठेवणं ख्रिस्ती लोकांनो फार महत्वाचं आणि किमती आहे. देवाच्या वचनाचं स्टँडर्ड, त्याचं महत्व, त्याची किंमत इतर किती पाप आहे त्यांना भेटणाऱ्या शिक्षापेक्षा जर देवाच्या वचनाशी, देवाच्या मंडळीशी, देवाच्या घरांशी खेळ कोणी करत असेल, त्याला न्यायाच्या दिवशी खूप कठीण जाणार आहे.
इंग्रजी भाषांतरामध्ये ते 38वे वचन असं लिहिलेलं आहे, Behold, your home is left unto you desolate. Behold, your home is left unto you desolate. हा जो डिसोलेट शब्द आहे, मूळ शब्द जर आम्ही त्याचे भाषांतर करून पाहिलं तर त्याचा अर्थ होतो निर्जन, एकाकी, उदास आणि निराश. तुमचं घर निर्जन राहील, तुमचं घर एकाकी राहील, तुमचं घर उदास राहील, तुमचं घर निराश राहील. एका भाषांतरात दिले आहे, पहा तुमचे घर ओसाड राहील, ओसाड राहील. देव त्यांची घरं ओसाड करतो जे देवाचं वचन ऐकत नाही, जे देवाच्या सेवकांचा सन्मान करत नाही, उलट त्यांना निराश करतात. ते घर देव ओसाड करून टाकेल, हो त्याचं नव्हतं करून देईल, धूळ घाण करून देईल. कारण देवाच्या वचनाचं स्टँडर्ड सर्व स्टँडर्ड पेक्षा हाय आहे, उंच आहे. याची काळजी ख्रिस्ती घरांनी घेतली पाहिजे. आणि आम्ही बघतो आमच्या समाजामध्ये आज कितीतरी घर, आज कितीतरी ख्रिस्ती घर, आज कितीतरी ख्रिस्ती मंडळ्या ओसाड अवस्थेत आहे. लोक निराशेत आहे, मंडळांमध्ये तटी फुटी भांडण आहे, लोक उदास आहे, लोक एकीची आहे. भाऊ भावाशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, शेजारी शेजाऱ्यांशी बोलत नाही. उजाड झालेले आहे आध्यात्मिक रीतीने. त्याला कारण हे आहे, देवाचं वचन आणि देवाच्या वचन पोहोचविणारा व्यक्ती. त्यांना आपण तोंडमार केली, त्यांचा घात केला, एकमेव कारण आहे. आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची सावधगिरी बाळगायला हवी. येशू रडला कारण लोक देवाला नव्हे तर लाभाला शोधत होते. यरूशलेमचे लोक धर्मात होते पण देवात नव्हते, धर्मात होते, कर्मकांडात होते पण देवात नव्हते. आज आपल्या मंडळ्या चर्चला जातात, लोक चर्चला येतात कशाला? आशीर्वाद मिळावा म्हणून. एखाद्याने माईक घेऊन उभा राहा, चर्च सुटल्यावर मुलाखत घ्यायला. तुम्ही चर्चला काय येतात? लोक म्हणतील आम्हाला असा आशीर्वाद पाहिजे, आम्हाला तसं आरोग्य पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. लोक प्रार्थना करतात नोकरी मिळावी, कामधंदा मिळावे, उपास करतात समस्या सुटाव्या, दान देतात देवाला खुश होईल, देव असं आम्हाला वाटतं. परंतु हृदयात देवाबद्दल प्रेम नाही, देवाकडून फक्त लाभ आहे. आणि म्हणून येशू रडतो, येशू रडतो. हे फक्त माझ्याकडे काहीतरी मिळेल या अपेक्षेने येतात. आणि म्हणून येशू रडतो. येशूने जसं मी सांगितलं, येशू 3दा रडला माझ्या माहितीनुसार. त्याचे हालहाल केले तरी येशू पुढे रडलेला आपल्याला आठवत नाही. तसं येशूला एकदा राग आला, येशूला एकदा राग आला. कोणी जो येशू म्हणतो तुमच्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल द्या असा म्हणणारा येशूला राग येतो. त्याची चितू केली, त्याला राग आला नाही, त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि येशूला राग येतो तो केव्हा येतो? जेव्हा त्याच्या बापाच्या घरात, त्याच्या पित्याच्या घरामध्ये बाजार मांडलेला असतो, तेव्हा येशूला राग येतो. आणि इतका जबरदस्त राग येतो, तो दोराचा कोरडा करून टेबल उलटी करतो, विक्रेत्यांना हाकलून लावतो आणि मंदिराची पवित्रता परत आणतो. मंदिर हे विटा आणि या छपरांचं मंदिर नाही, मंदिर म्हणजे मंडळी, आमची मंडळी आहे, जिथे आम्ही मिळून एकत्र येऊन देवाची स्तुती करतो. आणि जेव्हा ह्या मंडळीमध्ये अशा गोष्टी असतात ज्या देवाला प्रिय नाही, ज्या देवाला आवडत नाही, त्या वेळेस येशू टेबल उलटे करतो. नाही झाले तर टेबल उलटे करणाऱ्यांना पाठवतो.
आणि जेव्हा टेबल उलटे होते तेव्हा आम्हाला समजेल, जेव्हा पैशाची लूट थांबवली जाईल तिथे क्रय विक्रय करणारे होते, मनी एक्सचेंजर होते, मंडळीमध्ये पैशाचे गैरव्यवहार होते. आज कितीतरी मंडळी, आम्ही भरपूर ठिकाणी गेलो, मंडळीमध्ये 2 भाग 3 भाग पडले, एक सकाळी भरतं एक संध्याकाळी भरतं. ख्रिस्ताच्या शरीराचे तुकडे, मंदिराची पवित्रता. समजा आज येशू आमच्या घरात आला, समजा आज येशू आमच्या मंडळीत आला, तर आम्हाला हे इमॅजिन करावं लागेल की तो काय उलटवेल, तो कोणाला बाहेर घालवेल. असे कोण आहे ज्यांना आम्हाला बाहेर घालावं लागणार आहे. त्याशिवाय मंडळीत शांतता नाही, त्याशिवाय मंडळीत पवित्रता नाही. मी काल बोलत असताना सेलिमपूर या ठिकाणी वचन बोललो, जेव्हा येशू याईराच्या मुलीला बरं करायला गेला आणि ती मेली, तेव्हा लोक रडत होते. येशूने सर्वात पहिले जाऊन त्यांना बाहेर काढला. गेट आउट, इथे तुमची जागा नाही. जोपर्यंत अशा गोष्टी मंडळीत आहे, मंडळीचा विश्वास नीट राहू शकत नाही. आम्हाला शोधावं लागेल, आम्हाला काढावं लागेल. आजच्या मंडळांमध्ये पवित्र आत्म्याविषयी पवित्र आत्म्याऐवजी फक्त कार्यक्रमांनी भरलेल्या मंडळी आहेत, घर आहेत. प्रार्थनेऐवजी फक्त प्रोजेक्ट्स राबवले जात आहेत. पवित्र जीवनाऐवजी फक्त सण आणि उत्सव साजरे करण्यामध्ये लोकांना आनंद आहे. नाताळ गेला, गृहसण गेला, नाताळ आला, नाताळ गेला, नवीन वर्ष, मग गुड फ्रायडे, मग ईस्टर, चालू द्या. 100 वर्ष चालू आहे. लोकांना पवित्र जीवन जगण्याऐवजी सण उत्सव हे साजरे करण्यात आनंद आहे. लोकसमुदाय आहे, परिवर्तन नाही, शुद्धता नाही, फक्त शोभा, डेकोरेशन. ख्रिस्ती लोकांमध्ये उरलेले राहिलेले पाहून येशू रडतो. आणि जर शुद्धता नसेल, असं जर चालू राहिलं तर त्या यरूशलेमवर नंतर न्याय आला. त्याच्या पुढच्या वचनामध्ये मग ते शिष्य येशूला ते मंदिर दाखवतात, त्याची भव्यता दाखवतात आणि येशू म्हणतो याच्या चिऱ्यावर चिरा राहणार नाही, असा दिवस येणार आहे. आणि त्या मंदिराची धूळधाम झालेली आम्ही बघतो. शत्रू आले, तटबंदी त्यांनी बांधली आणि शहर उद्ध्वस्त करून टाकले. चर्चमध्ये, मंडळीमध्ये जर बदल केला नाही तर त्या मंडळीमध्ये बदलाव जर झाला नाही तर आध्यात्मिक पतन, मतभेद, विभागणी, कोरडेपणा, औपचारिकता फक्त राहू जाते. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ज्या घराचा सण, ज्या घराचा उत्सव आम्ही या दिवसात पाळत आहोत म्हणजे काय, याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे काय? केवळ भिंती आणि छप्पर असणं म्हणजे घर नव्हे, तर घर म्हणजे हे आत्म्याचं प्रतीक आहे, आमच्या आत्म्याचं प्रतीक आहे, आमच्या कुटुंबाचं प्रतीक आहे, आमच्या हृदयाचं प्रतीक आहे घर म्हणजे. आणि म्हणून पहिले कोरिन्थी आणि 16 मध्ये लिहिलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आमचा आत्मा घर आहे देवाचं. आणि म्हणून यहोशुआ 24 आणि 15 मध्ये यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. आमचं कुटुंब घर आहे देवाचं. आणि पहिले तिमोथी 3 आणि 15 मध्ये लिहिलं आहे, हे चर्च जिथे आम्ही एकत्र येतो ते देवाचं घर आहे. अशा 3 गोष्टी आम्ही इथे बघतो. कारण काय आहे येशूला असं म्हणण्याचं कारण आम्ही जर पाहिलं नाही, कारण देवाची उपस्थिती दूर गेली आहे. आमच्या घरातून दूर गेली, आमच्या मंडळातून दूर गेली. लोकांच्या घरात बायबल आहे पण वाचन नाही, लोकांच्या घरांना देवाचं नाव आहे पण प्रार्थना नाही, चर्च आहे भक्ती नाही. आणि म्हणून एस्केलाच्या पुस्तकात दिलं आहे, यहोवाची महिमा मंदिराच्या दारातून बाहेर निघून गेली आहे. फक्त बाहेरून सुंदर आहे, आतून रिकामा आहे. घर ओसाड आहे.
बोलला, तुमचे घर तुम्हावर सोपून दिले आहे, म्हणजे तुमचे घर ओसाड होतील, निर्जन होईल, एकाकी होईल, निराश होईल. दुसरं कारण आम्ही बघतो, पहिला आपण देवाची उपस्थिती केलेली आहे. दुसरं म्हणजे विश्वासाच्या ऐवजी मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये जटिलपणे आलेला आहे. वर्ल्डलीनेस आज घरांघरांमध्ये मंडळांमध्ये आम्हाला दिसतो. 1 योहान 2 आणि 15 लिहिलं आहे, जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करू नका. बरेच ख्रिस्ती घरांमध्ये जगिक आनंद आहे. देव म्हणतो, तुमचं घर माझं मंदिर असावं, पण तुम्ही ते बाजार केला आहे. मध्ये 21 आणि 13 मध्ये, माझं घर प्रार्थनेचं घर असावं मना म्हटलं जाईल, पण तुम्ही त्यांना चोरांची गुहा केलेली आहे. चोरांची गुहा. काय चोरतो? काय चोरलं आम्ही? देवाचा वेळ. आमचं परीक्षण करावं लागल. एक वेळेस देव आमच्याशी बोलत नाही, संभाषण करत नाही, आम्हाला आशीर्वादित करत नाही, आम्हाला मुक्ती देत नाही. त्यातलं एकमेव एक कारण असू शकतं की आम्ही काहीतरी चोरलेले आहोत, आम्ही त्यांचा वेळ चोरलेला आहे. आम्ही साहेबांसारखं, पुढाऱ्यांसारखं देवाला स्थान देऊन त्याच्या मंदिरात येतो. मी नेहमी ही गोष्ट बोलतो. आम्ही घंट्या वाजण्याची वाट बघतो. पहिली, दुसरी, तिसरी. मग आता गाणी होतील, मग आता मध्यस्थीची प्रार्थना होईल आणि मग आम्ही जाऊ. उपकार करत नाही देवावर. इथे येऊन जर यायचं, आम्ही येतो तो देवाला दाखवण्यासाठी येतो, देवाला सन्मान करण्यासाठी येतो, आणि देव तेव्हा आनंदित होतो आमच्या कृतीद्वारे. आमचं बेस्ट तेव्हा आम्ही त्याला देतो, वेळ आम्ही त्याला देतो. पण आम्ही आमच्या वेळेने येतो, आमच्या मर्जीने येतो. आज जावंसं वाटलं तर जाईल, आज जावंसं नाही वाटलं तर आम्ही नाही जाणार. कोण मला बोलेल? बोलू शकत नाही, बरोबर आहे. पण देव बघतो ते कृती आणि तो म्हणतो, तुम्ही माझी वेळ चोरता. आम्ही त्याचं देणं त्याला देत नाही, आम्ही त्याचे पैसे चोरतो. आम्ही त्याच्यासाठी कार्य करत नाही, आम्ही ते कार्य करण्याची वेळ आणि पद्धत देखील आम्ही चोरतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आणि म्हणून येशू म्हणतो, तुम्ही माझ्या बापाच्या घराला चोरांची आणि लुटारूंची गुहा केलेली आहेत. हे मिळकतीचं आणि बिझनेसचं स्थान तुम्ही केलेलं आहे. येशू रडतो. तिसरी गोष्ट, क्षमा शून्यता आणि द्वेष आमच्या घरांमध्ये आणि मंडळांमध्ये आलेला आहे. आणि म्हणून मत्ती 6 आणि 15 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना ती प्रार्थना शिकवताना म्हणतो, जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि औपचारिकता आता आपल्या मंडळांमध्ये होऊन गेला आहे. चर्च सुटताना आम्ही प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणतो, ठीक आहे, तो एक मॉडेल होता प्रार्थनेचा, पण ठीक आहे, आपण तो आत्मसात केलेला आहे, आपण तो फॉलो करत आहे. त्याच्याद्वारे आम्हाला समजतं. आणि तो म्हणतो, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, म्हणजे जशी आमच्या भावांची क्षमा करतो, जशी आमच्या बहिणींची क्षमा करतो, जो माझ्यावर निष्कारण दोष लावतो, अपराध लावतो, त्याची मी क्षमा करतो, म्हणून तू माझी क्षमा कर. उघड्या छातीने आम्ही बोलतो का पोपटपंची बोलतो? देव ऐकतो. आणि जर आम्ही ही प्रार्थना करून मनामध्ये अजून कटुता आहे, द्वेष आहे, आणि मीच कन्फेस करतो, जशी मी करतो तशी तू कर, म्हणजे मी केली नाही, तू करू शकत नाही. येशू त्या घरामध्ये राहणार नाही, येशू त्या मंडळीमध्ये राहणार नाही ज्या मंडळीमध्ये क्षमा नाही, ज्या मंडळीमध्ये प्रेमाचा आत्मा नाही. किती दान धर्म करा, किती प्रार्थना करा, किती उपवास करा, युट्यूबवर दिवस रात्र संदेश ऐका, इम्पॉसिबल आहे. येशू त्याच्या पद्धतीने, त्याच्या वचनाद्वारेच कार्य करत देव. आणि क्षमा न करणारी व्यक्ती तर इतक्या रिस्क मध्ये आहे, मी सांगतो, खूप रिस्क मध्ये. स्वर्गाकडे पोहोचून स्वर्गात जाता येणार नाही अशी रिस्क आहे. तो विषय नाही. चौथी गोष्ट, येशू रडतो कारण चर्चेसमध्ये आणि घरांमध्ये आता नाम मात्र ख्रिस्ती उरलेले आहेत.
नावाला ख्रिस्ती आहे, मंडळीच्या रजिस्टरमध्ये ख्रिस्ती आहे, मी मेल्यावर मला पुरावं म्हणून मी ख्रिस्ती आहे, माझ्या लेकरांचे अर्पण व्हावे म्हणून मी ख्रिस्ती आहे, त्यांचे बाप्तिस्माचे लग्न त्यांचे सर्व कार्य मंडळीने पूर्ण करावे आणि म्हणून मी ख्रिस्त आहे. बाकी दुसऱ्या कर्तव्य मला नाही. मी माझ्या मर्जीने येईल, मी माझ्या मर्जीने जाईल, मला जे वाटेल मी ते करल, बस औपचारिकता. आणि म्हणून ना मात्र ख्रिस्ती आहे. 2 तिमोथी ह्याचा 3रा अध्याय, 2 तिमोथी 3रा अध्याय आणि ते त्याची 1 ते 6 वचन आहे. नामधारी ख्रिस्ती कोण आहे याच्या 20 गोष्टी दिल्या आहेत. 20 थिंग्स, 20 गोष्टी दिल्या आहेत. मी एक्सप्लेन करत नाही, फक्त त्या वाचतो. आणि आपण आपलं आत्मपरीक्षण देवाच्या वचनाच्या प्रकाशात केलं तर आम्हाला समजेल माझं नाव फक्त रजिस्टरमध्ये आहे मंडळीच्या का त्या रजिस्टरमध्ये बी आहे वरच्या. नामधारी ख्रिस्ती 2ऱ्या वचनापासून, माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे समर्थन न करणारी अशी ती होतील, त्यांच्यापासून दूर राहा. आणि 20वी गोष्ट 6व्या वचनात आहे. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळू शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रिया सुवश करीतात. नामधारी ख्रिस्ती ह्याच्यापैकी एक पण गोष्ट माझ्यात असेल, मला आज पण सद्देव देत आहे करेक्शन करायची. ह्याच्या आधी की उशीर होईल, ह्याच्या आधी की सर्व संपेल. आणि म्हणून आम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. येशू म्हणतो तुमचे घर ओसाड होतील. येशू म्हणतो तुमचे घर तुमच्यावर सोडून देईल. म्हणजे काय? म्हणजे काय? ओसाड होतील, त्याच्यानंतर काय होईल? आणि समजा माझं घर, माझ्या मंडळीत जर ओसाड झालेले आहे, हे मी कसे समजेल? आणि येशू म्हणतो, आणि जर त्याप्रमाणे मी जर लवकर सुधारणा करून घेतली नाही तर त्या ओसाड घरांमध्ये, निर्जन घरांमध्ये, निर्जन मंडळांमध्ये जिथे फक्त माणसे आहेत, आत्मे मेलेले आहेत, मृत अवस्थेत माणसं चाललेले आहेत, देवाविषयी, देवाविना, येशू विना, देवाच्या आत्म्या विना, देवाच्या प्रीती, क्षमे, चांगुलपणा विना जो व्यक्ती वेष्टी जगत आहे, मंडळीत आणि घरांमध्ये राहत आहे, तो लिव्हिंग डेड पर्सन आहे. जिवंत आहे पण आतून मेलेला आहे. एवढंच आहे, आम्ही त्याला पुरलं नाही. आणि जे घर ओसाड आहेत, निर्जन आहेत, त्यांच्याविषयी काही वचन आम्ही वाचू, त्यांचं काय होईल? आणि जर आमच्या घरामध्ये या गोष्टी असतील तर आम्हाला खूप दक्षता घ्यावी लागेल. यशायाचं पुस्तक, काही वचन आपण मुद्दाम वाचून घेऊ. यशाया 13 आणि त्याची 21 आणि 22 मध्ये लिहिलं आहे, तेथे वन पशु बसतील, त्यांच्या घरात घुबडे भरतील, शामरूप तेथे राहतील, बोकडाच्या रूपाची पिशाच्य तेथे नाचतील, रानकुत्री त्यांच्या किल्ल्यात, कोल्हे त्यांच्या मनोरम महालात ओरडतील. तिचा काळ जवळ आला आहे, तिने आयुर्दिन वाढवलेला नाही. त्याच यशायाच्या ग्रंथामध्ये 34व्या अध्यायामध्ये आणि 11 ते 15 मध्ये लिहिलेलं आहे. 11 ते 15 मध्ये यशाया 34 11 ते 15 दिला आहे. पानकोळी व साळू त्याची मालक होतील, घुबडे व डोंकावळे तिथे वस्ती करेल, आणि परमेश्वर अवस्थेचे सूत्र व शून्यतेचा ओळंबा त्यावर लावेल. त्याच्या सरदारास राजपदावरून बोलावतील पण कोणी सापडवायचं नाही. त्यांचे सर्व अधिपती नाही तसे होतील. त्यांच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्यांच्या किल्ल्यात खास खुरी व काटे झाडे उगवतील. तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शामरुकांचे अंगण होईल. तेथे वन पशु कोल्ह्यास भेटतील, बोकडरूपी पिशाच आपल्या सोबत्या साक मारतील, निराश सहित तेथे राहून आराम पावेल.
तिथे घुबड आपल्यासाठी घरटे करील, अंडी घालून बोल व तेथील छायेत पिलांचे संगोपन करील. तेथे गिधाडे जोडप्याने जमा होते. भरपूर वचन आहे. देवाची इच्छा समजूनही स्वतःच्या इच्छेने करणं, ते मग घर असो, मग ती मंडळी असो, किंवा आत्म्याचं मंदिर असो, वैयक्तिक व्यक्ती असो, जे कोणी देवाच्या उपस्थितीपासून दूर आहे ते उजाड आहे, ते निर्जन आहे, ते एकांकी आहे, ते एकांत आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांची घरं, त्यांच्या मंडळ्या रिकाम्या आहेत. आणि अशा मग रिकाम्या झालेल्या, ओसाड झालेल्या घरांमध्ये, मंडळांमध्ये या सर्व गोष्टी, वाईट गोष्टी राहायला येतात. कोल्हे, घुबड, काटेसा, वाळवंटातील प्राणी, हायनास, नाईट क्रीचर सर्व तिथे वस्ती करतात. काय भयंकर गोष्ट आहे. किती भयंकर. ओसाड प्रदेश, ओसाड घर, जिथे देव नाही. महाल असतील आमचे, मोठे घर असतील आमचे काही असेल, पण तिथे जर येशू नाही, त्या गोष्टी नाही, तर त्या ओसाडच आहेत, त्या निर्जनच आहेत. आणि म्हणून त्या यरूशलेमकडे पाहून येशू रडतो आणि तो म्हणतो, कितीदा तरी माझी इच्छा झाली, पण तुमची इच्छा नव्हती. मी हे वचन सांगायला तुमच्याकडे माझे सेवक पाठवले, माझे दास पाठवले, पण तुम्ही त्यांचा घात केला, तुम्ही त्यांना धोंडमार केली, तुम्ही त्यांना धरून दिलं, तुम्ही त्यांना पिटाळून लावलं, तुम्ही त्यांना धोंडमार करून वेशीच्या बाहेर हाकलून दिले. आणि म्हणून तुमची घरं ओसाड राहतील. मी आता सहन करणार नाही. बस. किती लोक तुमच्याकडे पाठवणार, किती दास तुमच्याकडे पाठवणार, किती देवाचे सेवक तुमच्याकडे त्यांचं वचन विश्वासाने घेऊन तुमच्याकडे पाठवणार. तुम्ही ऐकत नाही, तुम्ही देवाची इच्छा जाणत नाही, देवाच्या इच्छेने चालत नाही, आणि तुमच्या इच्छेने चालतात. आणि मग तुमची घरं ओसाड. प्रियानो, आम्हाला परत एकदा आत्मचिंतन करावं लागेल. आम्हाला आमच्या घरामध्ये येशूला परत इन्व्हाइट करावं लागेल. आम्हाला कन्फेस करावं लागेल, येशू हो, आम्ही चुकलो, आम्ही औपचारिकता ठेवली, आम्ही आमचे घराचे दार बंद ठेवली, आम्ही आमच्या मंडळीमध्ये आमच्या मर्जीने स्वतःची स्तुती, स्वतःची प्रशंसा होण्यासाठी मी मंडळीला वेठीस धरलं. तुझ्या मंडळीला, तुझ्या वधूला मी माझ्यामुळे बट्टा लागला, माझ्यामुळे काळिंबा लागला, माझ्यामुळे सुरकुत्या आल्या, त्याला जबाबदार जर मी असेल एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर देवाने थोडा वेळ आम्हाला दिला असेल कन्फेस करायला. कारण मंडळीविषयी, येशूच्या वधूविषयी जो अप्रामाणिकतेने किंवा तिला अशा प्रकारचा तिचं नाव बदनाम होईल असा जर व्यक्ती कोण कार्य करत असेल किंवा जबाबदार असेल, त्याचे फार वाईट होणार आहे. एखादा व्यक्ती पुष्कळांना अडखळण्याला कारण ठरत असेल तर देव त्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेईल. आणि म्हणून उलट मी एखाद्याला अडखळण, एखाद्याच्या विश्वासात होऊ नये, उलट माझ्यामुळे 4 लोक येशूकडे यावेत, हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत, काय खूप वेळ राहिलेला नाही, देवाचा पुत्र येण्याची घटिका अगदी समीप आलेली आहे, अगदी जवळ आलेली आहे. आणि ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या सर्व आजूबाजूला आमच्या घडताना दिसत आहे. आणि आम्ही शांत डोळे बंद करून
बसलेले आहोत, जसं काहीच आम्हाला समजत नाही. आणि वेळ ख्रिस्ती लोकांसाठी अत्यंत कठीण आहे. बघा, प्रत्येक समाज आज इतका जागृत आहे, बाहेर आपण जर गेला तर आपल्याला समजतं. प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, त्यांची युनिटी कशी मजबूत होईल, कसं त्यांच्यामध्ये ऐक्य टिकेल, कसं त्यांच्यामध्ये सौख्य नांदेल, आणि म्हणून ते इतके प्रयत्न करत आहेत. आम्हीच आहोत विभागलेले, आम्हीच आहोत सपोर्ट न करणारे, आम्हीच आहोत एखाद्याला हाणून पाडणारे. आणि म्हणून येशू म्हणतो, माझी कितीतरी इच्छा झाली तुम्हाला एकवटावं, तुम्हाला एक करावं. आणि तो उदाहरण मी कसे देतो, एकदम साधे उदाहरण देतो. खूप काय रॉकेट सायन्स नाही. कोंबडी, पिल्लं, टोपली, दिवा, माप, बी, एवढे साधे उदाहरण का आम्हाला समजावं, पण तरी आम्हाला समजत नाही. आणि तो म्हणतो, कोंबडी जशी आपले पिलं आपल्या पंखाखाली एक वाटते, मजबूत करते, तशी माझी इच्छा होती तुम्हाला एक करायची, तुमची नव्हती. आम्हाला पुढारी व्हावंच वाटतं प्रत्येकाला. नाही, आम्हाला एक व्हायचं आहे. आम्हाला आमच्यामध्ये ऐक्यता आणायची आहे. ती प्राथमिकता आमची असावी, कारण येशूची इच्छा ती आहे. त्याच्या जसं कोंबडीचं उदाहरण दिलं, माझी कितीतरीदा इच्छा झाली तुमच्या मुलाबाळांना, शब्द वापरला नाही का, तुमच्या मुलाबाळांना एकवटावं. का आम्ही एक आहोत किंवा आम्ही विखरलेले आहोत. आणि सैतानाला हेच वाटतं, आम्ही विखुरलेले असावे, आमच्यामध्ये भांडण असावी, आमच्यामध्ये तंटे असावे, आम्ही एक दुसऱ्यांचा असा द्वेष करावा आणि आम्ही कधीच एक होऊ नये, ही सैतानाची योजना आहे. कारण ज्या दिवशी ख्रिस्ती लोक एक होते, ज्या दिवशी ख्रिस्ती लोक एकत्र एका विश्वासाने, एका आत्म्याने, एका माइंडसेटने एक होते, जग हालून जाईल. जगाची उलथापालट करायचं सामर्थ्य विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. आम्ही ओळखत नाही. आम्ही आमच्या विखुरलेल्यामध्ये, निर्जन अवस्थेमध्ये, ओसाड अवस्थेमध्ये, एकांकीपणामध्ये आम्ही फक्त अडकून आहोत. आणि येशू म्हणतो, कितीदा तरी माझी इच्छा आहे तुमच्या मुलाबाळांना मी एकवट करावं, एकत्र आणावं, एक मंडळी म्हणून, एक समाज म्हणून, एक विश्वासणारे म्हणून, एक येशूचे अनुयायी म्हणून, एक जग ज्यांच्याकडे पाहून आदर्श घेईल, अशी माझी कितीदा तरी इच्छा होती, पण तुमची नाही. प्रियांनो, परत 2000 वर्षानंतर जर हे चित्र मंडळीत असेल तर काय उपयोग आहे? अजून हे रहस्य आम्हाला कळलं नाही तर मग काय उपयोग आहे? मला ह्या मंडळींनी लहानाचं मोठं झालं, मला आठवतं ते पूर्वीचे दिवस, किती आमच्यात प्रेम होतं. असे कोणते सण तिवार व्हायचे नाही की आमची ताटं एक दुसऱ्यांच्या घरी जायची नाही. जुन्या लोकांना अतिशय चांगल्या अजून गोष्टी आठवत असतात. कुठे गेलं प्रेम? कुठे गेली सहभागिता? कुठे गेली बंधुप्रीती? आम्ही शेजारचं तोंड पाहू शकत नाही, आज पाहू शकत नाही. आम्ही सेक्युलर झालो. ख्रिस्ती लोक सेक्युलर नाही. ख्रिस्ती लोक एक दुसऱ्यांचे बंधू आहे. आमच्या नसांमध्ये सख्या भावा बहिणींपेक्षा आमच्या नसांमध्ये येशूचं रक्त आहे. ज्या एका मेजावरून आम्ही खातो आणि येशूचं रक्त पितो, म्हणजे आमच्यामध्ये एक रक्त आहे आणि ते म्हणजे येशूचं रक्त आहे. सख्या भावापेक्षा, सख्या नात्यांपेक्षा अतूट आणि मजबूत नातं येशूने आमच्यासाठी सोडलेलं आहे, हे आम्ही विसरतो. आणि म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा घेऊया, आज करार आम्ही येशूकडे घेऊया. जे उद्गार प्रभूने काढले
माझ्या प्रभूने काढले, दुःखाने क्लेशाने भरून काढले, यरुशलेमेकडे भरून काढले. आणि तो रडून रडून सांगतो, मला तुम्हाला एकवटायची इच्छा होती पण तुमची नाही. तुम्ही मला ओळखावं, माझ्या पित्याला ओळखावं, माझ्या स्वर्गाच्या राज्यात यावं, पण मी तुमच्याकडे माझे लोक पाठवले, त्यांचा तुम्ही घात केला, त्यांना तुम्ही धोंडमार केली. पण आता आम्ही त्या गोष्टी प्रभूला सांगू, प्रभू आमची क्षमा कर आणि आम्हाला एक कर. तेव्हाचा गृहाचा सण, जर शेजारच्या गृहाशी आमचं जमत नसेल तर कसला आला गृह सण? कसला गृह सण? मी एखाद्याला पाहून तोंड फिरवतो तर कसला गृह सण? ज्या मेजावर मी एकत्र बसून खातो आम्ही, म्हणजे ज्याला आम्ही पवित्र मेज म्हणतो, आणि तेव्हाच एखाद्याला सलाम करत नाही, कोणाची चेष्टा करतो आम्ही? कोणाची थट्टा करतो आम्ही? आम्ही येशूची करतो, येशूच्या रक्ताची करतो. येशूच्या रक्ताच्या चेष्टेला क्षमा तो पिता करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला ही गाठ आमच्या अंतःकरणात आज बांधावी लागेल. प्रभू आम्हाला तू एकवट, आम्हाला एक कर. आणि म्हणून हे आमचे शेजारचे अजून तुला ओळखत नाही, त्याला कारण मी आहे, कारण मी माझी साक्ष नीट ठेवली नाही. आमच्या समाजाकडे पाहण्याचं दृष्टिकोन इतर समाजांचा फार वेगळा आहे, मला सांगायची गरज नाही. आणि म्हणून जे तुझं आमच्या मंडळीचं जे गौरव, आमच्या मंडळीचं जे वैभव, आमच्या मंडळीचं जे नाव, आमच्या मंडळीची ती प्रतिष्ठा आम्हाला परत आणावी लागेल, परत मिळवावी लागेल. 2026 नवीन वर्ष लागण्याच्या आधी आम्ही निर्णय घेऊया. 31 डिसेंबरला या साक्ष देऊन फायदा नाही. निर्णय घ्यायचा, आता घ्यायचा. जी वेळ आहे ती आता आहे. आणि म्हणून प्रभू आपण प्रार्थनेत जाऊ.